सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे सोलापूर महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी मागणी केली आहे। सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसनं भारतीय जनता पार्टीवर वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप केलाय व तो आरोप करत ठिय्या आंदोलनही केलंय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी दिनांक 30 रोजी शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच वेळ होती। मात्र दुपारी 3 नंतर भाजपानं एबी फॉर्म दिल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसनं महापालिका निवडणूक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। मात्र भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आता खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे। वेळ संपल्यानंतर देण्यात आलेले एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात येऊ नयेत अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे। प्रणिती शिंदे यांची मागणी मान्य झाल्यास अनेकांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता। मात्र राज्य निवडणूक आयोगानं निर्धारित केलेल्या नियम व वेळापत्रकानुसार सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांचे ए व बी फॉर्म प्रपत्र 1 व प्रपत्र 2 दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित निवडणूक कार्यालयात दाखल करणं बंधनकारक आहे। मात्र शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून दुपारी 3 वाजून 5 वाजेपर्यंत एकही ए किंवा बी फॉर्म संबंधित निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आला नाही। ही बाब प्रत्यक्ष उपस्थित स्पष्टपणे निदर्शनास आली आहे। सबब राज्य निवडणूक आयोगाच्या विद्यमान नियमानुसार मुदतीनंतर दाखल करण्यात आलेले ए व बी फॉर्म ग्राह्य धरता येत नाहीत। परिणामी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरतात असं स्पष्ट होतं। तरी देखील याचा गांभीर्याने विचार करून निवडणूक आयोगानं नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे।